पूजनीय भक्तीजी एन धम्मानंदजी खेरा यांनी सुंदर असं पूज्य बाबासाहेब आंबेडकर यांची बुद्ध धम्म संघाच्या प्रती श्रद्धा कशी होती यावरती सुंदर असा प्रकाश भक्तीजींनी टाकलेला आहे। आता एक शेवटच्या अंतिम टप्प्याकडे आपण वळत आहोत। अध्यक्ष भक्तीजींची धम्मदेशना होणार आहे। तत्पूर्वी आमचे भक्तीजी धम्मबुद्धीजी थेरा औरंगाबाद प्युरिटी ऑफ माइंड या यूट्यूब चॅनलचे ते मुख्य संचालक आहेत आणि भक्तीजी सतत महाराष्ट्रभर धम्माचा प्रचार आणि प्रसार करीत आहेत। तर आता आपल्याला दोनच प्रवचन ऐकायचे आहेत, त्याच्यानंतर वर्षभर झोपायचं नाही का? नंतर वर्षभर का परिचय होत नाही, आपल्याला आराम करायचा। तर भक्तीजी औरंगाबाद मिलिंद महाविद्यालयामध्ये त्यांचं एज्युकेशन झालेलं आहे, PhD झालेली आहे आणि संबंध महाराष्ट्रभर आता धम्माचा प्रचार आणि प्रसार करीत आहेत। आजच्या या 13व्या धम्म परिषदेला धम्मदूत मैत्री संघ यांच्या विद्यमाने आर्थिक दान प्राप्त झालेलं आहे। आपल्या सर्वांच्या प्रती मंगलकामना व्यक्त करतो। समगानं तपो सुखो विश्ववंदनीय विश्वशांतिदूत प्रज्ञा शील समाधीचे उद्गाता महान करुणावान करुणेचा सागर तथागत सम्यक संबुद्ध तथागतांचा पावन पवित्र सद्धम्म, त्या सद्धम्माचा सातत्याने प्रचार आणि प्रसार करणारा सदा पूजनीय भिक्खू संघ, बुद्ध धम्म आणि संघ या महान दिनरत्नाची आम्हा सर्वांना माहिती करून देणारी, आम्हा सर्वांचा आधारस्तंभ भारतीय घटनेचे शिल्पकार बोधिसत्व गुणपेतांग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्मक्रांतीमध्ये शेवटच्या श्वासापर्यंत समर्पित राहतो। आज या मंगलमय प्रसंगी 13व्या धम्म परिषदेच्या निमित्ताने या परिषदेचे अध्यक्ष पूजनीय भिक्खू इंदमलजी महाथेरा व आदरणीय संपूर्ण पूजनीय भिक्खू संघाला त्रिवार पंचांग प्रणाम करतो। आपणा सर्वांच्या प्रती अनंत अनंत मंगलकामना मंगलमय भावना व्यक्त करतो। त्याचप्रमाणे सातत्याने प्युरिटी ऑफ माइंड या यूट्यूब चॅनलच्या द्वारा धम्मदेशना श्रवण करणारे सर्व श्रद्धासंपन्न उपासक उपासिका यांच्याही प्रती अनंत अनंत मंगलकामना मंगलमय भावना व्यक्त करतो व तुम्हा सर्वांच्या हितासाठी सुखासाठी आणि कल्याणासाठी तथागतांच्या श्रेष्ठ धम्मदेशनेला प्रारंभ करतो। आपण सर्वांनी शांत चित्ताने तथागतांच्या प्रती तीन रत्नांच्या प्रती दृढ श्रद्धा उत्पन्न करून तथागतांच्या धम्मदेशनेला श्रवण करावे, ग्रहण करावे। बऱ्याच वेळापासून आपण इथे बसला आहात, अगदी सकाळपासून। खरं तर 2 सत्रामध्ये आपली ही धम्म परिषद संपन्न झाली। गेल्या 13 वर्षापासून आमचे धम्मबंधू पूजनीय भिक्खू बुद्धगुरुजी मेथा स्थवीर या पुणे शहरामध्ये काम करतात।
अगदी लहानपणापासून आम्ही एकाच ठिकाणी आमचं सर्वांचं शिक्षण झालं. आपण फार पुण्यवान आहात. आपल्याला भिक्खू संघाचं दर्शन आज या दिनी भंतेच्या निमित्ताने होत आहे. खरं तर वेळ तसा फार झालेला आहे आणि भंतेला मी बोललो की किती बोलू, कारण आता तुम्हाला माहित आहे आम्ही किती बोलतो. तुम्ही युट्यूबला ऐकता आहे की नाही. तर भंते म्हटले बा 20 मिनिटं बोला. मी मनातल्या मनात म्हटलं 20 मिनिटं बोलायसाठी सकाळी आम्हाला 4ला उठावं लागलं. 250 किलोमीटर गाडी चालवत आणावी लागली. इथे एवढा वेळ आता बसावं लागलं. इथून पुन्हा 250 किलोमीटरचा प्रवास करावा लागणार आहे. तिथून पुन्हा आमचा कार्यक्रम हिंगोलीला आहे उद्या, म्हणजे पुन्हा तिथून 250 किलोमीटर पुढे, म्हणजे 500 किलोमीटर पुन्हा रात्रीचा प्रवास आम्हाला करावा लागणार आहे. किती वेळासाठी? 20 मिनिटासाठी. मला सांगा आता, धम्मदेशना देणे कठीण आहे का ऐकणे कठीण आहे? ऐकणे तर तुम्ही ऐकायलाच आता. देणं कठीण आहे. 20 मिनिटासाठी एवढा खटाटोप करावा लागला आहे की नाही. तर असो, वेळ खूप झालेला आहे. तुम्ही सर्व पुण्याचे आहात का? मग काय हरकत नाही. हे थोडा वेळ जरी झाला तरी काही हरकत नाही. कार्यक्रम कसं असतं की जोपर्यंत दानाचं अनुमोदन होत नाही, ज्यांना श्रद्धा संपन्न उपासक असं म्हटलं जातं, जोपर्यंत दानाचं अनुमोदन होत नाही तोपर्यंत कार्यक्रमातून आपण कधीही गेलं नाही पाहिजे. खरं तर धम्मदेशना श्रवण करणे, धम्माचं अनुसरण करणे, धम्माचं पालन करणे, ह्या गोष्टी ज्या पद्धतीने आपल्यामध्ये रुजायला पाहिजे त्या पद्धतीने रुजल्या नाही आहेत. पूजनीय पंते राजरत्नजी जेव्हा बोलत होते, खरं तर म्हणजे अत्यंत, खरं तर मी त्यांना ओळखत नाही, मला पण ते ओळखत नाही, पण एकदा फार पूर्वी आमच्या भंतेच्या चॅनलवरती भंतेचं एक प्रवचन घरामधलं मी ऐकलं होतं. बौद्ध धर्मामध्ये पुनर्जन्म आहे किंवा नाही या संदर्भामध्ये भंतेंनी देशना ते दिली होती. तर मी ती एक वेळा नाही, ती अनेक वेळा ऐकली. तसं मीही बोलतो त्या विषयावर, पण मी अनेक वेळा ऐकली. त्याचं कारण असं असतं की ज्ञान हे ग्रहण करायचं असते आपण. कारण बाबासाहेब असं म्हणतात की एवढं ज्ञान मी संपादन केलं तरी सुद्धा ज्ञानसागराच्या त्या पाण्यामध्ये केवळ गुडघ्यापर्यंत मी पोहोचलो आहे. आणखी अथांग महासागर मला पार करायचा आहे. भंते अत्यंत सुंदर आणि एकदम तात्विक पद्धतीने तुम्हाला धम्म समजावून सांगत होते. मी ऑब्झर्व केलं सर्वांचं. चेहऱ्याचं ज्ञान जरा चांगलं आहे, त्यात कमी आहे, आणि त्यामुळे लोकांचे चेहरे मी जरा ओळखतो. मी भंतेंना बोललो की भंते, एवढं सुंदर आणि मार्मिक भंते सांगत आहेत, पण इथे बसलेल्या बऱ्याच लोकांचे पदर फाटके दिसत आहे. कारण अनेकांचं चित्त एकदम चंचल होतं. भंते जीव तोडू तोडू सांगत होते धम्मातील तत्वाच्या संदर्भामध्ये. कारण देशना श्रवण करत असताना आपल्या मनाची मानसिकता कशी असावी हीच पहिली गोष्ट आपल्याला समजली नाही आहे. धम्मदेशना श्रवण करणे साधी आणि सोपी गोष्ट नाही आहे. भंतेने उदाहरण सुद्धा दिलं की भगवंताने ज्ञान प्राप्त केल्यानंतर उपदेश करावा किंवा करू नये हा विषाद योग भगवंताच्या मनामध्ये उत्पन्न झाला. त्याचं कारण तेच होतं. कारण मनुष्याच्या मनाची मानसिकता ही भिन्न भिन्न असते.
ती भिन्न भिन्न का असते? कारण ते संस्कार आणि तशा प्रकारचे कर्म आपले बनलेले असतात. अनेक जन्माचे कर्म, वर्तमान काळातले कर्म, अनेक जन्माचे संस्कार, वर्तमान काळातले संस्कार आपल्या चित्तावरती बिंबवल्या गेलेले असतात. आणि त्यामुळे या 6 इंद्रियांना जे प्रिय असते, जे आवडणारं असतं, जे मनोरंजनीय असतं, ते त्याला प्रिय वाटते. जर या 6 इंद्रियाला एकाग्र करण्यासाठी, त्या 6 इंद्रियाला कामाला लावण्यासाठी जर एखादी गोष्ट होत असेल तर ती इंद्रिय कामाला लागत नाही. काही म्हणले असतील, काय सांगायले बंधूजी, सागर डोक्यावर चालला आमच्या, काय सांगायले आम्हाला, काही समजत नाही. काही लोकांची मानसिकता, जे ज्ञानी असतात ते म्हणतात की खूप छान सांगतात बंधूजी. आपलं कर्म हे आपण नेहमी सुधारलं पाहिजे. आपली प्रज्ञा आपण नेहमी विकसित करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कारण बाबासाहेब असं म्हणतात की प्राण्यामध्ये आणि मनुष्यामध्ये फरक आहे. कारण प्राणी सर्व काही करतो, खातो पितो, संतती प्राप्त करतो. मनुष्य सुद्धा ते करतो, खातो पितो, संतती प्राप्त करतो. परंतु प्राण्यामध्ये आणि मनुष्यामध्ये भिन्नता आहे. मनुष्याला विवेक आहे, प्राण्याला विवेक नाही आहे. चांगलं काय, वाईट काय, आपल्या हिताचं अहिताचं का आहे, हे केवळ मनुष्य जाणू शकतो, प्राणी मात्र जाणू शकत नाही. आणि त्यामुळे या संसारामध्ये जीवन जगत असताना आपला जो वेळ आहे, आपल्या वेळेचा सदुपयोग आपण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. भंतेंना मी सजेशन दिलं, जेव्हा भोजनाला तुम्ही गेलात तर भंतेंना असं म्हटलं की भोजनाची वेळ तुम्ही चेंज करा. एक तर जेव्हा भिक्खू संघाचं भोजन होते तेव्हाच लोकांना भोजन देऊन टाकायचं, एक पहिली गोष्ट. नाही तर त्यांना सरळ सांगायचे की तुम्हाला 5 वाजता भोजन द्या ना. 5 वाजता भोजन द्या म्हणजे तुम्ही घरून काहीतरी खाऊन येणार किंवा जेवण करून येणार. कारण भोजनासाठीच आपला वेळ जाऊ नये. आता बघा, या हॉलचे 35,000 रुपये दिले, बंधूजी सांगितलं, दानदात्याने दिले 35,000 रुपये. भोजनाला सुद्धा खर्च लागला, अन्य खर्च सुद्धा लागला. हा खर्च करण्यामागचा उद्देश हा आहे की आपल्याला काहीतरी धम्माचं ज्ञान ग्रहण करायला मिळावं. भोजन करणे हा केवळ आपला उद्देश नाही आहे. बाबासाहेबांच्या पुण्याने रोज पंचपक्वान्न आपण खाऊ शकतो. कधी काळी ज्या समाजाला अन्न खाण्यासाठी सुद्धा मिळत नव्हतं, आज तो समाज रोज पंचपक्वान्न खाऊ शकतो. ज्या समाजाला राहण्यासाठी घर नव्हतं, आज तो समाज 1 कोटी 2 कोटीच्या बंगल्यामध्ये सुद्धा राहतो. ज्या समाजाला बाबासाहेबांना गाडीमध्ये बसू दिलं नव्हतं, आज त्या बाबासाहेबांच्या पुण्याईमुळे 18 लाखाच्या स्कोडा गाडीमध्ये आम्ही फिरतो. बाकी उपासकांची गोष्ट वेगळी. की कशामुळे? बाबासाहेबांच्या पुण्याईमुळे. ही बाबासाहेबांची पुण्याई आहे. बाबासाहेबांच्या धम्मक्रांतीला गतिमान करण्यासाठी माझं स्वतःचं वैयक्तिक असं मत आहे, शेवटच्या श्वासापर्यंत जरी आपण बाबासाहेबांच्या धम्मक्रांतीमध्ये जरी काम केलं, एक 3 मात्र अंश सुद्धा बाबासाहेबांच्या उपकाराची आपण परतफेड करू शकत नाही. एवढे महान आणि असीम उपकार बाबासाहेबांच्या आपल्यावरती आहे. त्या बाबासाहेबांच्या धम्मरथाला गतिमान करण्यासाठी शेवटच्या श्वासापर्यंत आपण कार्य केलं पाहिजे. या पुण्यासारख्या शहरामध्ये 15 वर्षापूर्वी जसं पंतजीने सांगितलं, अगदी सेम आमची सर्वांची परिस्थिती तशीच आहे. कारण केवळ शिक्षण घ्यावं. आम्ही औरंगाबाद यासाठी आलो की बाबासाहेबांनी कॉलेज का आणलं, बाबासाहेबांच्या कॉलेजमध्ये आम्हाला शिकायचं आहे, एवढ्या उद्देशाने आम्ही औरंगाबादला आलो. तिथे शिकत असताना धम्म चळवळीबद्दल, बाबासाहेबांच्या चळवळीबद्दल माहिती होऊ लागली. आणि कधी काळी म्हणजे कधी हा संकल्प बाबासाहेबांच्या धम्मक्रांतीमध्ये समर्पित होण्याचा झाला की आम्हाला सुद्धा माहीत नाही आहे. आमचे आई बाबा म्हणजे भोळे आहेत,
त्यांना आजही वाटते भंतेजी कधी घरी येतात. ते म्हणतात भंतेजी तुमचं शिक्षण झालंच नाही का? आम्ही म्हणतो चालूच आहे. कारण आलो कशासाठी आम्ही शिक्षणासाठी आलो ना. काय करता भंतेजी? आता PhD करतो. किती दिवस चालू तुमची PhD? झालीच नाही का PhD म्हणतात. त्यांना आम्ही म्हणतो झालीच नाही आमची. म्हणजे सांगायचं तात्पर्य हे आहे की भंतेंनी या परिसरामध्ये खूप मोठी जबाबदारी आणि खूप मोठं कार्य हातामध्ये घेतलेलं आहे. बांधवांनो, पुण्यासारख्या शहरामध्ये 2 एकर जागा घेणे आणि जागा जी निवडली ती अत्यंत ऐतिहासिक अशी जागा भंतेंनी निवडलेली आहे. लेणीच्या पायथ्याशी जागा निवडली. अनेक लेण्यांवरती बघा अतिक्रमण झालेले आहे. अनेक लेण्यांवरती महाराष्ट्रामध्ये अनेक लेण्यांवरती अतिक्रमण झालेले आहे. बुद्धांचा वारसा जोपासण्याचं कार्य भंतेंनी आपल्या शहरामध्ये केलेलं आहे. मी भंतेंना आल्याच बोललो, भंते परिषद आपण शहरामध्ये घेणं आता बंद केलं पाहिजे. परिषद आपण जिथे आपण जागा घेतली आहे तिथे आपण परिषदा घेणं सुरू केलं पाहिजे. म्हणजे जेणेकरून लोकांना ती जागा समजेल, त्या जागेचं महत्त्व समजेल आणि हळूहळू धम्माचं वातावरण तिथे तयार होईल, जेणेकरून प्रत्यक्ष रूपाने लोकांना तिथे जे काही आपण काम करतो ते लोकांना काम दिसेल. बांधवांनो, बाबासाहेबांची बौद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार करण्याच्या बाबतीमध्ये फार मोठमोठ्या योजना होत्या. बाबासाहेब म्हणाले, मी राजकारणामधून जेव्हा धम्म कार्यामध्ये आलो तर मला अशी अनुभूती झाली की वाळवंटामधून मी हिरवळीमध्ये आल्यासारखी. माझं उर्वरित आयुष्य मी बौद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी घालवणार आहे, असा बाबासाहेबांचा संकल्प होता. मला जर आयुष्य लाभलं तर धम्म चळवळीसाठी मुंबई सारख्या शहरामध्ये, कलकत्ता सारख्या शहरामध्ये, चेन्नई सारख्या शहरामध्ये, पुण्यासारख्या शहरामध्ये मोठमोठ्या बुद्ध विहाराची मी निर्मिती करेल, ज्या विहारातून धम्म चळवळ गतिमान होईल. बाबासाहेबांना आयुष्य न लाभल्यामुळे हे बाबासाहेबांचं स्वप्न अधूर राहिला. ते स्वप्न बाबासाहेबांचे अनुयायी म्हणून आपल्याला पूर्ण करायचं आहे आणि त्यामुळे विहार निर्माण होणे अत्यंत काळाची गरज आहे. केवळ विहारच असू नये. भंतेंना मी प्रोजेक्टच्या संदर्भामध्ये बोललो की काय प्रोजेक्ट आहे आपला, तर भंतेजी बोलले की एक सुंदर असं विपश्यना सेंटर आपल्याला तिथे निर्माण करायचं आहे. एक भिक्खू ट्रेनिंग सेंटर असावं, कारण भिक्खू ट्रेनिंग सेंटर ही काळाची गरज आहे. तुम्ही अपेक्षा करता की भिक्खू ज्ञानी असला पाहिजे, भिक्खू विद्वान असला पाहिजे, भिक्खू पंडित असला पाहिजे, प्रवचनकार असला पाहिजे. आणि ही अपेक्षा जेव्हा आपण करतो तर असे भिक्खू निर्माण होण्यासाठी आपण काय सोर्सेस देतो, आपण काय आपलं योगदान देतो. जसं आमचे पूजनीय भंते ज्यांनी सुरुवातीला धम्मदेशना दिली, अधिकारी होते आणि 3 महिन्यासाठी मला वाटतं त्यांनी चौक्याला जे चिवर घेतलं, त्यांच्यामध्ये धम्म परिवर्तन झालं. ज्ञानी आहेत, हुशार आहेत. धम्माचं कार्य आपण करावं. बाबासाहेबांच्या धम्म चळवळीमध्ये आपण स्वतःला समर्पित करावं, या श्रेष्ठ उद्देशाने कायमस्वरूपी संघामध्ये राहण्याचा त्यांनी निर्णय घेतला. पुण्यासारख्या शहरामध्ये आले आणि अत्यंत सुंदर गेल्या 4-5 वर्षापासून भंतेजी इथे काम करत आहेत. राजरत्न भंते सुद्धा इथे काम करत आहेत. अनेक भिक्षू असतील. तुम्ही जाणता पाहता सर्वच लोक सारखंच काम करू शकत नाही, कारण एका मातेचे लेकरं हे सारखे नसतात. मात्या पित्यांच्या पोटी जरी जन्मास आले तरी ते सारखे नसतात. अगदी संघामध्ये सुद्धा सगळे सारखे नसतात. परंतु जे भिक्षू चांगल्या प्रकारचं कार्य करतात तर त्या भिक्षूंना सपोर्ट करणे, त्यांना मदत करणे आणि त्यांच्या कार्यांना प्रोत्साहन देणे ही काळाची गरज आहे. आपल्यामध्ये ते श्रद्धाबीज आपण निर्माण केलं पाहिजे. संपूर्ण तारुण्य जो भिक्षू बाबासाहेबांच्या धम्म मिशनसाठी, बाबासाहेबांच्या धम्म क्रांतीसाठी खर्च करतोय, ते फार मोठं त्यांचं योगदान आहे. आणि त्यामुळे बांधवांनो, ही जी धम्म परिषद आहे, या धम्म परिषदेचा उद्देशच तो आहे. गेल्या 10 वर्षापासून 13 वर्षापासून भंते हे जे कार्य करत आहे त्या कार्याची पोच पावते 2 एकर जागा भंतेने घेतलेली आहे.
भिक्षूंना जे दान मिळतं, आम्हाला सुद्धा दान मिळतं. आम्ही सुद्धा जेव्हा औरंगाबाद शहरामध्ये आलो तेव्हा फक्त तिकिटाचे पैसे आमच्याजवळ होते. आज घडीला तुम्हाला विश्वास वाटणार नाही, 80 लाख रुपयाचं मी औरंगाबाद शहरामध्ये काम केलं आहे. जिथे मी राहतो तिथे 40 लाखाचं मी काम केलेलं आहे. माझं स्वतःचं वैयक्तिक म्हणजे मी जागा घेऊन विहार केलं, जवळपास आज घड्याळ त्यांची 40 लाख रुपये किंमत आहे. जो व्यक्ती केवळ तिकिटाचे पैसे घेऊन सोबत येतो, आज 80 लाखाचं समाजाच्या भरोशावरती हे काम केलेलं आहे. कारण आपला समाज दानशूर आहे. आपल्या समाजाला दान पारमिता कशा प्रकारची पूर्ण करावी याची माहिती आहे आणि त्यामुळे काम करणे फार मोठी गोष्ट नाही आहे, फार सोपी गोष्ट आहे, फार साधी गोष्ट आहे. फक्त आपल्याला ते करता आली पाहिजे. कारण दान केवळ एकाच व्यक्तीने एवढं द्यावं असं नाही आहे. थेंबा थेंबाने तळे साचतं असं म्हटलं आहे. थोकं थोकं पुण्य करोती असं भगवंतांनी म्हटलं आहे. थोडं थोडं आपण पुण्यकर्म केले पाहिजे. भंतेंना मी विचारले की काम कधी सुरू करणार आहात. भंतेजी म्हटले की भंते पुढच्या वर्षी आपण कामाला सुरुवात करणार आहोत. कामाला सुरुवात करण्यासाठी फार एकदाचा पैसा जमा व्हावा असं पाहिजे म्हणजे फार गरज नाही आहे. आपण सर्व विहाराच्या वतीने जर भंतेंना मदत केली, या पुण्या शहरामध्ये म्हणजे लाखो लोक आपले आहेत. केवळ 1000 लोक 2000 लोक जरी श्रद्धा संपन्न या पुण्या शहरामध्ये निर्माण झाले की दर महिन्याला 1000 रुपये दान देणार. 2000 लोक जर दर महिन्याला 1000 रुपये दान देत असले किती होतात? किती होतात? 20 लाख रुपये. सांगा बरं, कोणी नेत्याच्या हात जोडायची काम गरज आहे का? कोणाच्या समोर हात पसरायची गरज आहे का? 1000 रुपये मोठी गोष्ट आहे तुमच्यासाठी? बिलकुल नाही आहे. जर असं आपण ठरवलं, असा आपण संकल्प केला की महिन्याला 1000 रुपये या कामासाठी मला द्यायचा आहे, महिन्याला 500 रुपये या कामासाठी मला द्यायचा आहे, महिन्याला 200 रुपये 100 रुपये या कामासाठी मला द्यायचा आहे. बांधवांनो, धम्म कार्य करण्यासाठी फार फार मोठे काही धनसंपदा आपण दान केली पाहिजे असं नाही आहे. बाबासाहेब असं म्हणतात, समाजाचं कार्य करण्यासाठी कमाईचा 20वा हिस्सा आपण धम्म कार्यासाठी दान केला पाहिजे. आपण एकही हिस्सा करत नाही. एक हिस्सा जरी आपण केला असेल तरी सुद्धा धम्म चळवळ ही खूप मोठ्या प्रमाणामध्ये गतिमान होऊ शकते. आणि त्यामुळे मी भंतेंना सांगेन की असे लोक तुम्ही बांधा, असे लोक तुम्ही निर्माण करा की जे मंथली तुम्हाला दान देतील. 50 रुपये असू द्या, मंथली आले पाहिजे. 100 रुपये असू द्या, जोर जबरदस्त नाही आहे. ज्यांच्या चित्तामध्ये श्रद्धा आहे, ज्यांना असं वाटतं की बाबासाहेबांचं मिशन आपल्याला गतिमान करायचं आहे, असे श्रद्धा संपन्न उपासक आपण निर्माण केले पाहिजे. 1 वर्ष काय 2 वर्षामध्ये विहाराचं काम तात्काळ पूर्ण होऊ शकते जर असा संकल्प आपण केला तर. इथे एवढे लोक आहात तुम्ही, तुम्हाला असं वाटत नाही का की लवकरात लवकर हे काम पूर्ण व्हावं? हात वर करा बरं, कोणाकोणाला वाटते? झाले इथे 100 200 300 लोक तुमचे झाले तयार आहे की नाही? हात वर करून चालणार नाही फक्त, आहे की नाही? आता हात वर केला निघून गेलं काही असं नाही झालं पाहिजे. हे बघा लाईव्ह आहे, प्युरिटी ऑफ माइंड लाईव्ह टाकणारा 45,000 सबस्क्रायबर आहेत आपले. एका झटक्यात 45 लोकांपर्यंत तुमचा मेसेज जातो. पुण्यातील श्रद्धा संपन्न उपासक उपासिका धार्मिक आहात आपण. निश्चितपणे बाबासाहेबांच्या धम्म चळवळीला गतिमान करण्यासाठी आपण फुल नाही फुलाची पाकळी, आपलं दान, आपला त्याग आपण निर्माण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. भिक्खू संघाचं जे काही असतं ते समाजासाठी असतं आणि समाजाचा उद्धार व्हावा, समाजाचं कल्याण व्हावं, समाजाला एक योग्य प्रकारची दिशा प्राप्त व्हावी यासाठी सातत्याने प्रत्येक भिक्षू कार्य करत असतो. आणि त्यामुळे आपण सुद्धा ही दान पारमिता आपण पूर्ण करावी. आपण दान पारमिता पूर्ण करत असताना 3 रत्नांच्या प्रती दृढ श्रद्धा आपण निर्माण केली पाहिजे. एक आदर्श उपासक म्हणून, एक आदर्श व्यक्ती म्हणून आपलं व्यक्तिमत्व आपण सिद्ध करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि त्यामुळे बांधवांनो, 3 रत्नांच्या प्रती आपण दृढ श्रद्धा ठेवावी. कारण 3 रत्नांच्या प्रती जर आपली दृढ श्रद्धा असेल तर बाबासाहेबांच्या धम्म चळवळीला गतिमान करण्यासाठी आपण खूप चांगल्या प्रकारचं कार्य करू शकतो. निश्चितपणे आमचे पूजनीय बुद्धघोष मेहता थेरो यांनी कामाला सुरुवात करावी.
आम्ही आता ऑनलाईन राहतो, संपूर्ण महाराष्ट्रभर धम्माचा प्रचार आणि प्रसार करतो आणि त्यामुळे एखाद्या भिक्षूने हातामध्ये काम घेतलं तर ते काम पूर्ण होण्यासाठी वेळ लागणार नाही. आम्ही ऑनलाईन बोलत आहोत, आम्ही ऑनलाईन मध्ये आव्हान करू. बुद्धघोष बनतेने जेव्हा काम सुरू केलं तर संपूर्ण महाराष्ट्रामधून या कामासाठी निश्चितपणे मदत होणार आहे, अशा प्रकारचा आम्ही या व्हिडिओच्या द्वारा आवाहन करतो आणि निश्चितपणे ते पूर्ण होते. आज आम्ही 1800 स्क्वेअर फूट लायब्ररी आमच्या विहारामध्ये निर्माण केली, पण तिचा सुद्धा संकल्प आहे. जसं राजरत्न भंतेजी बोलले की प्रत्येक घरामध्ये लायब्ररी असावी, प्रत्येक घरामध्ये लायब्ररी असली पाहिजे, प्रत्येक विहारामध्ये लायब्ररी असली पाहिजे. 1800 स्क्वेअर फूट मध्ये आम्ही लायब्ररी संघरत्न बुद्धविहार मयूरपाक या ठिकाणी निर्माण केली आहे. 84,000 भगवंताचे उपदेश आहेत, त्याचं प्रतीक म्हणून धम्मस्कंद हे लायब्ररीला आम्ही नाव दिलं आणि माझा वैयक्तिक असा संकल्प आहे की त्या लायब्ररीमध्ये 84,000 धम्म ग्रंथ मी त्या ठिकाणी संग्रहित करणार आहे. हा माझा संकल्प आहे. आपण संकल्प केले पाहिजे आणि ते संकल्प पूर्ण करण्यासाठी तशा प्रकारचे प्रयत्न आपण केले पाहिजे. ते संकल्प निश्चितपणे पूर्ण होत असतात, कारण आपले संकल्प हे सम्यक संकल्प आहे. आपले संकल्प हे स्वतः प्रज्ञावान बनणे आणि दुसऱ्याला प्रज्ञावान बनवायचे आहे. आपले संकल्प स्वतः सिलवान बनणे, दुसऱ्याला सिलवान बनण्याचे आपले संकल्प आहेत आणि त्यामुळे निश्चितपणे आपले संकल्प हे पूर्णत्वास जातील. पूजनीय भंतेंनी कार्य हातामध्ये घ्यावं. मी तर समाजाला तसं आवाहन करेन, परंतु वैयक्तिक माझ्या दाना म्हणून सुद्धा जेव्हा भंतेजी कामाला सुरुवात करतील तेव्हा मी सुद्धा वैयक्तिक भंतेंना या कामासाठी दान करणार आहे, अशा प्रकारचं हे अभिवचन देतो. आपण खूप श्रद्धेने भंतेंना अशा प्रकारच्या कार्यामध्ये आपण सहभागी झालात. निश्चितपणे खूप आपण म्हणजे पुण्याचं कुशल कर्म आज आपण केलं आहे. निश्चितपणे भंतेने सुद्धा आपल्यामध्ये 3 रत्नांच्या प्रती जे श्रद्धा बीज निर्माण केलं आहे, त्या श्रद्धा बीजाचं हे फळ आहे आणि त्यामुळे अधिक न बोलता, कारण तुम्ही सुद्धा सकाळपासून इथे बसला आहात, आम्हाला सुद्धा समोर निघायचं आहे, त्यामुळे अधिक न बोलता तुम्हा सर्वांच्या प्रती मंगलमैत्रीची भावना व्यक्त करतो. तुम्हा सर्वांना आयुष्यभर सुख आणि बल प्राप्त हो. तुम्हा सर्वांच्या इच्छित आणि प्रार्थित मनोकामना ढगातून मुक्त व्हायला शीतल चंद्रमाप्रमाणे पूर्णत्वात जाऊ, असे मंगलमय आणि उदात्त कामना या ठिकाणी व्यक्त करून वेळेच्या अभावी ही छोटीशी नवोपदेशना संपन्न करतो. सर्वांचं मंगल हो. खूप छान, धन्यवाद पूजनीय भंतेजी. बाबासाहेबांच्या स्वप्नातील भारत बौद्धमय कसा करावा या संदर्भात पूजनीय भंतेजींनी खूप सुंदर असा उपदेश आपल्याला केला आहे. आता शेवटची धम्मदेशना होणार आहे. पूजनीय भदंत डॉक्टर इंदवंशजी महाथेरा हे मूळचे कुशीनगरचे आहेत आणि भंतेजी आता सध्या औरंगाबाद शहरामध्ये वास्तव्य करतात आणि तिथून संबंध महाराष्ट्रभर पूजनीय भंतेजींना धम्म निमंत्रण असतं. अनेक धम्म कार्यामध्ये, अनेक धम्म परिषदामध्ये, धम्म मेळाव्यामध्ये भंतेजी तिथे जाऊन बौद्धांची जे संस्कृती आहे त्या संस्कृतीला ते शिकवण्याचा प्रयत्न करतात. एक हिंदी भाषिक भंतेजी आहेत, परंतु बुद्ध, फुले शाहू आंबेडकर चळवळीबद्दल अत्यंत त्यांच्या मनामध्ये एक तळमळ आहे की ही चळवळ वाढली पाहिजे आणि सतत ते धम्माचा प्रचार आणि प्रसार करीत असतात आणि गेल्या 4-5 वर्षापासून आपण भंतेजींना काही सुट्टी देत नाही. भंतेजी या धम्म परिषदेला यमतर मैं आता हूं, नाही का. कधी दानाचं बोलत नाहीत, कधी तिकटाचं बोलत नाहीत, कधीच काही त्यांचा म्हणजे ऑफर नसते की मला हे पाहिजे, नाही का. आपण म्हणतो या, पण आल्यास तर आपण त्यांना काही रिकामं पाठवत नाही, आहे की नाही. या धम्म परिषदेची खासियत आहे की आपल्याकडे आलेला प्रत्येक बौद्ध भिक्खू हा एकदम हॅपी होऊन जातो, एकदम खुश होऊन जातो, नाही का. त्यांच्या अपेक्षेपेक्षा जास्त दान देतो आपण, आहे की नाही. कारण आताच भंतेजींनी सांगितलं की जे संघाला दान प्राप्त होत असतं ते दान कधीच व्हायला जात नाही. तुम्ही जे कमाई करता, जे कष्ट करता, त्या कमाईचा हिस्सा तुम्ही परिवाराच्या संगोपनासाठी वापरता, आहे की नाही. मुलाचं शिक्षण, मुलीचं शिक्षण, मुलाचं लग्न, मुलीचं लग्न, स्वतःला कपडे घेणं, आहे की नाही.
अनेक वस्तू घेणं चांगली गोष्ट आहे, श्रीमंत बनलं पाहिजे. भगवान बुद्धांनी गरिबीची कधीही प्रशंसा केलेली नाहीये. भगवान बुद्ध म्हणाले का सगळं अनित्य आहे, मग आता गरीबच राहा, नाही का, सगळं काही म्हणजे अनिश्चित आहे मग रोडवरच राहा, असं म्हणले का बुद्ध? बुद्धांनी श्रीमंतीची प्रशंसा केलेली आहे. राजा शुद्धोधनाला सुद्धा श्रीमंतीबद्दल भगवंताने उपदेश केला, बिंबिसाराला उपदेश केला, अजातशत्रूला, आम्रपालीला, सुजाताला. भगवान बुद्ध म्हणाले की दारिद्र्य कधीच राहू नये. माणसानं जीवनामध्ये श्रीमंत बनलं पाहिजे आणि श्रीमंती त्याच व्यक्तीच्या जीवनामध्ये येत असते जो व्यक्ती उदात्त अंतःकरणाचा असतो, जो व्यक्ती दानदाता असतो, जो व्यक्ती दानशूर असतो आणि जो व्यक्ती समाजकार्यासाठी मोठ्या चांगल्या भावनेने दान कर्म करतो, तो व्यक्ती जीवनामध्ये कधीच गरीब बनत नाही. भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म हा ग्रंथ वाचला असेल तर बाबासाहेब आंबेडकरांनी त्या ठिकाणी एक सुंदर वाक्य बोललेलं आहे. कारण बाबासाहेब आंबेडकर हे प्रचंड क्रांतिकारी होते आणि बाबासाहेब आंबेडकरांमध्ये एक क्रांतीची ज्वाला होती. बाबासाहेब कधीच कुठल्याच गोष्टीला घाबरत नव्हते आणि कधी डगमगत नव्हते, कधी मागं हटत नव्हते. ज्या गोष्टी आहेत सत्य त्या मांडणारा बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते. बाबासाहेब म्हणाले की गरिबी त्याच व्यक्तीच्या जीवनामध्ये येत असते जो व्यक्ती दान कर्मापासून वंचित असतो. लक्षामध्ये, जो व्यक्ती दान कर्मापासून वंचित असतो, दान देत नसतो, कंजूसपणा करत असतो आणि आपल्या लोभी मनाला वाढवत असतो, तो व्यक्ती जिंदगीमध्ये कधीही श्रीमंत बनत नाही. आता तुम्ही म्हणसाल की भंतेजी आमच्या शेजारचाच एक व्यक्ती आहे, आमच्याकडे भंतेजी बोलवले तर तो येतो पण 1 रुपया दान देत नाही, मग तो श्रीमंत कसा काय? आहे की नाही? त्याचं एक कारण आहे की त्याने गत जन्मामध्ये काहीतरी पुण्यकर्म केलेला आहे, दान दिलं आहे, त्याचाच परिणाम म्हणून त्या व्यक्तीला या जन्मामध्ये श्रीमंतीचा लाभ झालेला आहे. जर त्याने पेरलं नसतं तर ते उगवलंच नसतं. इथला निसर्ग नियम आहे, तुम्ही जे पेरत असता ते उगवत असतं. आलं का लक्षामध्ये? म्हणून आपण जेवढं धम्म कार्यासाठी, समाज कार्यासाठी, समाज हितासाठी आपण एक दान कर्म करत असतो तर ते दान कर्म मात्र कधीच व्हायला जात नसतं. बांधवांनो, कित्येक असे परिवार आहेत की ते स्वतःहून आम्हाला फोन करतात की भंतेजी या वर्षीची धम्म परिषद कधी आहे, आम्हाला दान द्यायचं. कितीतरी लोक असे स्वतःहून फोन करतात आणि कितीतरी असे लोक आहेत की आम्ही त्यांच्या घरी गेले तर ते 1 रुपया काढत नाही, नाही का. भंतेजी पाणी देऊ का म्हणतात. देऊ का म्हणले की आम्हाला प्रश्न पडतो, आता हो म्हणू की नको म्हणू. एका जणाला म्हणलं बा असं तर द्या म्हणलं आता, नाही का. ते रवी भाऊ तो म्हणे एका दिवशी आम्ही पाणीच पित नाही म्हणे, आम्ही असंच जिवंत राहतो म्हणे. लय राग आलता त्यांना, नाही का. देऊ का म्हणल्याने कसं काय मागायचं आपण. एक बाई म्हणे भंतेजी जेवण करता का? म्हणलं आम्ही नाही करत जेवण, तुम्हीच करा म्हटलं, नाही का. कारण आम्हाला करता का म्हणले प्रश्न झाला ना पाटील साहेब. म्हणलं प्रश्न केला आपण उत्तर द्यायला पाहिजे. म्हणलं आम्ही जेवण नाही करत म्हटलं आणि पाणी पित नाही म्हणलं. लक्षामध्ये असे काही बांधव असतात की जे स्वतःहून फोन करतात की आम्हाला दान द्यायचं आहे, किती देऊ भंतेजी. आम्ही म्हणतो बाबा आम्ही काय आकडा सांगत नाही. ऐक नाही, इथं बसलेल्या कुठल्याही व्यक्तीने चिंतन करावं की आम्ही तुम्हाला आकडा सांगला की एवढे पैसे द्या बरं आणि आम्हाला लागतातच, तुमच्या घरी येऊन भांडलो, असं काही झालं का? कधीच काही झालं नाही. परंतु काही काय असे लोक असतात की ते 1 रुपया देत नाही आणि मात्र देण्याचा आव मात्र नक्कीच आणत असतात. काही काही लोक तर असे म्हणतात की धम्म परिषदेमध्ये लयच पैसा आहे, नाही का. कोणी काही म्हणत राहतं, पण हे पचवण्याचं सामर्थ्य आमच्यामध्ये आहे. त्याच्यामुळे आम्हाला या कार्यक्रमाच्या माध्यमातून आमच्या पुण्यपारमिता वाढवायच्या आहेत, परंतु तुमच्या सुद्धा वाढवायच्या आहेत. हा जो कार्यक्रम आहे केवळ आणि केवळ तुमच्या उपकार करण्यासाठीच कार्यक्रम आहे. लक्षामध्ये परिषद भरवायची, मला आता काय इलेक्शनला उभं राहायचं आहे काय, नाही का. तसं काहीच नाही ना. परिषद भरवायची, मला परिवार सांभाळायचा आहे का, तसंही काहीच नाही. केवळ आणि केवळ तुमची पुण्य पारमिता वृद्धिगत व्हावी, दान पारमिता वाढावी. लक्षामध्ये यासाठीच आजचा हा कार्यक्रम आहे. ज्या लोकांना समजलेला आहे
ते लोक मोठ्या मनाने या कार्यासाठी पुढे येतात, दान कर्म करतात. जर दान कर्म केलेच नसतं तर ही परिषद झाली नसती. तुम्हाला सुरुवातीला सांगितलेलं आहे की अनेक लोक दान कर्म करण्यासाठी तयार आहेत. आमचे निशिकांतजी या ठिकाणी आहेत कॅमेरा घेऊन. त्यांनी सम्यक संकल्प केला. बंधूजी आता छान बोलले की आमचा जो संकल्प असतो तो काय असतो, सम्यक संकल्प असतो. निशिकांतनी काय संकल्प केला की जेवढ्या परिषदा होतील काय, आणि जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत मी फ्री मध्ये ते शूटिंग करणार, फोटो काढणार आणि ते तुम्हाला दान करणार. त्या दिवशी एक लग्न होतं आमच्या अक्षयदादाच्या भावाचं, आणि विचारलं त्यांना की तुमचा काय रेट असतो. त्यांनी सांगितलं की आम्ही दिवसभर थांबायचं असतं तर मग 30-40 हजार रुपये होतात म्हणे. बरोबर आहे ना. मग ते तयार करणं, सगळ्या गोष्टी आहे की नाही, त्यांना देणं, फोटो देणं, अल्बम देणं, व्हिडिओ बनवणं, हळदीचं नाचणं आहे की नाही. तर ते म्हणले बा एवढा खर्च होतो. मला आश्चर्य वाटलं. हे तर सकाळी 8 पासून इथे येतात आणि कार्यक्रम संपेपर्यंत बिचारे इथे राहतात आणि त्यांच्या मेहनतीतून, दानामधून ते आपल्याला सगळ्या गोष्टी देत असतात. किती महान उपासक आहेत बरं ते. त्यांनी बेडशेरीच्या जागेसाठी सभासद पण म्हणले, त्या जागेसाठी सुद्धा त्यांनी दान कर्म केलं. इथं बरेचसे उपासक उपासिका आहेत, त्यांनी 5-5 हजार रुपये दान देऊन ते जागेचे विहाराचे सभासद झालेले आहेत. आमचे उत्तमजी यादव साहेब दरवर्षी या कार्यक्रमाला येतात. त्यांचं सम्यक न्यूज चॅनल आहे, तर ते फ्री मध्ये दिवसभर दाखवतात. आमचे अरुण दळवी साहेब आहेत, पुणेकर माझा आता आले होते. बरेचसे चॅनल्स आहेत, बरेचसे लोक आहेत, ते स्वतःहून येतात, इथे काम करतात. तर अशा पद्धतीने जेवढा आपण देण्याचा प्रयत्न करू तेवढा आपल्याला अधिक प्रमाणामध्ये निसर्ग देत असतो. आणि लक्षामध्ये या जगामध्ये करता करविता निसर्ग आहे, तुम्हीच आहात. जेवढं चांगलं काम कराल तेवढं त्याचं चांगलं फळ मात्र तुम्हाला निश्चितच मिळत असतं. तर आजच्या या परिषदेमध्ये जे काय आपण दान दिलं आहे ते दान खऱ्या अर्थाने सत्कर्मी लागत आहे. इथला 1 रुपयाला वाया जाणार नाही. लक्षामध्ये जे काय दान मिळालेलं आहे ते दान या धर्मकार्यासाठी जाणार आहे. एवढे मोठे भंते जे आता 250 किलोमीटर प्रवास करून आले, त्यांना आपण 100 रुपये दिले परत येतील का ते? हळी म्हणतील तिकडे, बिलकुल जाणार नाही, येणारच नाही ते. काय काय येतात बिचारे, म्हणतात जाऊ द्या पैसे नसतील, आहे की नाही. भंतीचे लय कारुणिक असतात, दयावान असतात. काय काय लोक देतच नाहीत परिषदेमध्ये. तरी आपण एवढ्या दुर्बंधींना बोलवतो तर त्यांना आपण निश्चितच येणं जाणं आणि धम्मदान सुद्धा निश्चितच देण्याचा प्रयत्न केला पाहिजे. ज्या लोकांकडे धम्मदान जमा झालेलं आहे, आर्थिक दान, त्या निश्चितच संघाकडे आणून द्यायचं आहे. ज्यांनी केले नाही ते बी चांगलं आहे, नाही का. एक आहे ना, तर आमच्या गेल्या वर्षी परिषदेला दान जमा केलं होतं, तर आणि ते म्हणे भरते ते अजून माझ्याकडेच आहे म्हणे. म्हणजे ते तुमच्याकडेच राहू द्या, नाही का. मला त्यांनी घरी बोलवलं बऱ्याचदा पैसे घ्यायला. म्हटलं मला आता कामच नाही काही. परिषदेसाठी दान तुम्ही जमा केलं होतं तर ते परिषदेच्या आलेल्या संघाला दिलं असतं ना आपण. पण त्याने ते परिषदेत येऊन ते दान जमा करून घरीच घेऊन गेल्या. आणि घरी गेल्यावर मला फोन केला, पण ते दान माझ्याकडेच आहे म्हणे. म्हणलं राहू द्या तुमच्याकडेच, नाही का. मग घरी घेऊन या म्हणे, घेऊन जा. म्हणलं मी नसतोय बाबा पैसे घ्यायला, आता काही कामच नाही तर काय करायचं म्हटलं, नाही का. आपण काय तिकडे गेलो नाही, ते दान अजूनही त्यांच्या घरीच आहे. मला वाटलं यावर्षी येतील घेऊन, याही वर्षी आल्या नाही ते. असे काय काय कलाकार आहेत लक्षामध्ये. तर अशा पद्धतीने पूजनीय भंतेजी आज आपल्याला लाभलेले आहेत आणि आता थोड्या वेळासाठी आपल्याला मार्गदर्शन करतील आणि नंतर मग आशीर्वाद देतील. ठीक आहे म्हणा, साधू साधू साधू. सर्वांनी हात जोडायचा आणि म्हणा साधू साधू साधू. सब पाप सकरणं कुशल सौपसंपदा सचित परियोदपनं येतं बुद्धान शासनम्. महाकारुणिक तथागत भगवान बुद्ध को त्रिवार वंदना. महाकारुणिक तथागत बुद्ध द्वारा देशित सुआख्यात धम्म को त्रिवार वंदना. महाकारुणिक तथागत बुद्ध के आर्य श्रावक संघ को त्रिवार वंदना. परम पूज्य
पूजनीय बोधिसत्व डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर आज के पुणे विश्रांतवादी स्थित ये सभा हॉल में जो 13वां बौद्ध धम्म परिषद तथा संविधान कार्यक्रम हो रहा है। इस कार्यक्रम में उपस्थित पूजनीय भिक्षु संघ, श्रामणेरगण, संपूर्ण उपासक उपासिकाएं और जो बुद्धा टीचिंग चैनल जो लाइव हो रहा है, इसके साथ साथ बहुत सारे चैनल में भी लाइव हो रहा है। तो प्रत्यक्ष अप्रत्यक्ष इस कार्यक्रम में जुड़े हुए संपूर्ण श्रद्धा संपन्न, बुद्धि संपन्न उपासक उपासिकाएं, महाकारुणिक तथागत बुद्ध कहते हैं कि जो मनुष्यपति लाभ हो, ये मनुष्य जीवन प्राप्त होना दुर्लभ है। दुनिया में जितने भी प्राणी है, सारे प्राणियों में सर्वश्रेष्ठ है। जितने भी प्राणी है, सारे प्राणियों में पुण्यवान है। इतना दुर्लभ जीवन मिला है। हमें चिंतन मनन करने की शक्ति है, हमें विवेक बुद्धि है, हमें प्रज्ञा है। हर चीज को हम अच्छे बुरे कुशल अकुशल पाप धम्म योग्य अयोग्य अच्छे से जान सकते हैं, समझ सकते हैं। और इतना ही नहीं, जितने भी अकुशल है पाप है उससे दूर हो सकते हैं, जितने भी धम्म है कुशल है उसमें आगे बढ़ सकते हैं। यकीन मानिए ये केवल और केवल इंसान ही कर सकते हैं। इंसान के अलावा कोई भी जीव जंतु पशु पंछी कीटा पतंग कोई भी नहीं कर सकता। न धम्म की बातें सुन सकते हैं, न समझ सकते हैं, न पालन कर सकते हैं। हम इंसान है, दुर्लभ जीवन प्राप्त हुआ है, पुण्यवान जीवन है और बाबा साहब की पुण्य इतना अच्छा धम्म मिला है। जिस धम्म में चलेंगे तो सभी दुखों से मुक्त निर्वाण तक लाभ होता है। अगर निर्वाण लाभ ही ना भी हुआ, जीवन में आराम से सुख शांति पूर्वक रह सकते, ऐसा धम्म हमें मिला है। धम्म की बातें हम बारंबार कार्यक्रम करते करते सुनते रहते हैं। आज तो इतना बड़ा धम्म परिषद हो रहा है। हम धम्म की बातें सुनते हैं, हम धम्म की बातें समझते हैं, हम धम्म की बातें पालन करना चाहिए, ये भी संकल्प लेते हैं। इसके बावजूद भी धम्म पालन करना आसान है क्या? जो भी अकुशल है, जो भी पाप है, अरे बाबा ये तो करायला नहीं पाहिजे, नको करो ना, नको करो। फिर भी क्या हम वो अकुशल पाप से दूर हो पाते हैं क्या? क्या हम दूर है क्या? इसलिए उपासक उपासिकाएं तथागत बुद्ध बार बार कहते हैं, धम्मचारी सुखं सेति अस्मिन् लोके परम। एक तो अच्छा धम्म हमें पालन करना है, जो भी गलत धम्म है उससे दूर होना है। जो व्यक्ति अच्छे धम्म को पालन करेगा, जो व्यक्ति गलत धम्म से दूर रहेगा, निश्चित रूप से ऐसे व्यक्ति को धम्मचारी कहते हैं, धार्मिक कहते हैं, धार्मिक कहते हैं। और ऐसे धार्मिक व्यक्ति सुख पूर्वक रहते हैं। बगा अभी भी सुख पूर्वक रहेगा, मध्यम में भी सुख पूर्वक रहेगा और अंत में भी सुख पूर्वक रहेगा। जो इस दुनिया में पुण्य करता है, जो व्यक्ति धम्म करता है, निश्चित रूप से वो लोग सुख पूर्वक रहता है। तथागत बुद्ध कहते हैं, जो व्यक्ति पुण्य करता है, जो व्यक्ति बार पुण्य करता है, ऐसे व्यक्ति को जीवन में उच्च प्रकार के महान सुख प्राप्त होता है।
बस हमें पुण्य करना चाहिए, धम्म करना चाहिए। आज इतना बड़ा धम्म परिषद हो रहा है, देशा विदेशों से आए हुए पूजनीय भिक्षु संघ का धम्म देशना हो रहा है। ये पुण्य है कि नहीं? ये धम्म है कि नहीं? तथागत बुद्ध जिस समय इस दुनिया में 12 साल तक मंगल के विषय में चर्चा परिचर्चा हुआ, अंत में बुद्ध के पास आके पूछते हैं कि मंगल क्या है। उस समय तथागत बुद्ध 38 प्रकार के मंगल बताते हैं। उसमें बुद्ध कहते हैं कालेन धम्म सवनं ये तम मंगलम उत्तमम, समय समय पर धम्म की बातें सुनना ये उत्तम मंगल है। कालेन धम्म साकच्छा ये तम मंगलम उत्तमं, समय समय पर धम्म की चर्चा करना ये उत्तम मंगल है। और ये जो तथागत बुद्ध मंगल के विषय में उपदेश देते हैं वो केवल थोड़े समय के लिए, अरे वाह कितना आनंद हुआ, कितना मजा आया, हाँ कितना रिलैक्स हुआ, ऐसे थोड़ी समय के लिए सुख देने वाला मंगल नहीं है। बुद्ध कहते हैं मंगल जितने भी पाप है उसे काटने वाला मंगल, ये जीवन में सुख शांति देने वाला मंगल, अभी भी बीच में भी अंत में भी कल्याण करने वाला ऐसा मंगल है। तो धम्म देशना सुनना मंगल है। तो धम्म देशना सुनने वाले हर व्यक्ति को ये मंगल होता है क्या? और एक बात तथागत बुद्ध कहते हैं इस दुनिया में 10 प्रकार का पुण्य क्रिया है, 10 प्रकार के पुण्य है। स्पेशली हम 3 बातें तो हमेशा याद करते हैं, दानं ददन्तु सद्दाय, श्रद्धा पूर्वक दान देना है, शीलं रक्षन्तु सर्वदा, हमेशा शील पालन करना है, भावना विरतावन्तो, ध्यान भावना करना है। सभी 10 पुण्य क्रिया ये 3 में ही समाहित है। अगर इसको अलग अलग करते जाएंगे तो आदरणीय व्यक्ति का आदर सत्कार करना ये भी पुण्य है, आदरणीय व्यक्ति का सेवा सत्कार करना ये भी पुण्य है, धम्म की बातें सुनना भी पुण्य है, धम्म की बातें बताना भी पुण्य है, पुण्य करते हैं तो पुण्यानुमोदन करना भी पुण्य है, और कोई पुण्यानुमोदन करता है तो उसको स्वीकार करके साधुकार देना भी पुण्य है। हाँ, ऐसे बहुत सारे जो 10 प्रकार की पुण्य क्रिया है उसमें ये धम्म सवना, धम्म देशना सुनना ये भी पुण्य है। तो ये पुण्य भी है, ये मंगल भी है। पर ये सारा मंगल सारा पुण्य धम्म देशना हॉल में बैठने वाले सभी को मिलता है क्या? सभी पुण्य करते हैं क्या? होता है क्या? होता है। तथागत बुद्ध के पास भी यही बात प्रश्न करने के लिए आते हैं एक उपासक, भगवान आप इतना अच्छा धम्म की बातें सुनाते हैं, इतने अच्छे दुख और दुख मुक्ति की बातें सुनाते हैं और आप धम्म देशना देते हैं, तो सारे के सारे उपासक उपासिकाएं मंत्र मुग्ध होके खूब अच्छे से धम्म देशना सुनते हैं। क्या सभी के सभी दुख मुक्त हो गए क्या? बुद्ध कहते हैं नहीं, केवल धम्म देशना सुनने मात्र से कोई भी दुख मुक्त नहीं होता। ये तो धम्म देशना सुनने वालों की बात है। सबसे पहले प्रश्न तो यही आता है, क्या हम धम्म देशना सुन रहे क्या? क्या धम्म देशना हम समझ रहे क्या? धम्म देशना खूब अच्छे से सुनना चाहिए, खूब श्रद्धा पूर्वक सुनना चाहिए। ये दूसरे कर्मकांड जैसा नहीं है कि धम्म देशना करना है, धम्म देशना में बैठना है। अरे ये बुद्ध वाणी है, ये महाकारुणिक तथागत बुद्ध की धम्म वाणी है। बुद्ध काल में एक धम्म देशना सुन के कितने उपासक उपासिकाएं, कितने भिक्षु भिक्षुणियां मार्ग फल में प्रतिष्ठित होते थे। कितने तो श्रोतापति, कितने तो सकृतागामी, कितने तो अनागामी और कितने तो दुख मुक्त अरहंत भी होते थे।
तो ऐसे बुद्ध वाणी, बुद्ध के उपदेश हम सुन रहे, मन में खूब श्रद्धा चित्त चाहिए, मन में खूब एकाग्रता चाहिए, मन में खूब शांतपना चाहिए, तभी जाके हम सुन पाएंगे। और ये तो पहला कार्य हो गया धम्म की बातें सुनना। बुद्ध कहते हैं केवल धम्म की बातें अच्छे से सुनने मात्र से भी कल्याण नहीं होगा, उसको समझना भी है, ग्रहण करना है। सुना था, तारे था, चरा था, धम्म। ये धम्म ही क्या है? सबसे पहले अच्छे से सुनो, जो सुनते हैं उसको धारण करो, जो धारण करते हैं उसको अच्छे से चिंतन मनन करो। ऐसे आंख बंद करके स्वीकार मत करो। किसी ने भी बोला, अरे खूब अच्छे से बताया, जैसे सोचा था वैसे ही बताया, तर्कपूर्ण रूप से बताया, न्यायपूर्ण रूप से बताया, धम्म ग्रंथ में भी उल्लेख हुआ है, बोला परंपरा से चले आए, ऐसा कहा, ऐसा करके आंखें बंद करके स्वीकार करना नहीं है। बुद्ध ने कभी दास दासी नहीं बनाया, उपासक बनाया, उपासिका बनाया, दुख मुक्ति के मार्ग पे चलने वाले भिक्षु भिक्षुनी बनाया। इसलिए खूब अच्छे से चिंतन मनन करना है और अच्छे है तो पालन करना है। ऐसा भी नहीं कहना चाहिए क्या करे, अच्छा तो है पर अभी तो टाइम नहीं है, समय नहीं है, मैं बहुत बिजी हूँ। पढ़ने वाले बोलेंगे मुझे खूब पढ़ना है, काम करने वाले बोलेंगे मुझे खूब काम करना है। घर में काम करने वाले, बाहर में काम करने वाले, अपने लिए काम करने वाले, दूसरों के लिए काम करने वाले, और जो रिटायर हो गया ना वो लोग भी बिजी, अपने अपने कामों में बिजी। अरे कब करेंगे? तो बुद्ध कहते हैं अगर धम्म अच्छा है, धम्म पालन करना है तो पालन करते जाओ, करते जाओ। जो व्यक्ति थोड़ा थोड़ा ही क्यों ना हो, जो धम्म के मार्ग पे चलेंगे, धम्म के मार्ग पे कदम आगे बढ़ाएंगे, तो हम आस रख सकते हैं वो आगे भी चलेगा, वो आगे भी चलता जाएगा। पर जो व्यक्ति अरे ये तो खूब छाना है, खूब अच्छा है, पर क्या करूं, माना कभी बेरच नहीं, मैं खूब व्यस्त आए, ऐसा वैसा करके बैठेंगे, तो वो व्यक्ति पालन नहीं कर पाएंगे। दान में भी ऐसा ही है। यहाँ संगदान कार्यक्रम में आने के बाद ऐसे मन भर भर के आते, अरे उन्होंने भी दान दिया, उन्होंने भी दान दिया, चलो मैं भी दान देता हूँ, मुझे भी दान देना चाहिए, दान देना चाहिए। ऐसा मन में आते ही दान दिया तो आप लोग जीत गए। अभी थरेत कल्याणे तथागत बुद्ध कहते हैं पुण्य करने का मन हो तो तुरंत करना चाहिए, दान देने का मन हो तो तुरंत करना चाहिए, नहीं तो ये लोभ लालच ऐसा पकड़ लेगा, ऐसे मन में पाप रहेगा, बाद में आपको वो पुण्य करने ही नहीं देगा। दान में भी बहुत सारा ऐसा ही होता है, दान द्यायचं 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 आणि नंतर आता नको, नंतर माझा बर्थडे येऊ लागले, हाँ ये येऊ लागले, ते येऊ लागले, जो कभी आता ही नहीं। हाँ तो पुण्य कार्य तुरंत करना चाहिए। हमेशा एक बात याद रखो, जो हम करेंगे वही हमें मिलेगा, जो हम करते वही मिल रहा है। अगर आप लोगों के जीवन में सुख मिल रहा है, शांति मिल रहा है, वो किसी का मेहरबानी नहीं है, किसी का वरदान नहीं है, हमने किया हुआ पुण्य है, हमने किया हुआ धम्म है। और किसी के जीवन में अनेक अनेक दुख आ रहा है, तनाव आ रहा है, तो वो हमारा अकुशल है। हम धम्म सभा में बैठे हैं, धम्म देशना सुन रहे हैं, कितने भाग्यवान है। ये समय में हम धम्म की बातें सुन रहे, वो धम्म की बातें तथागत बुद्ध की वाणी है। न जाने ये समय में दुनिया भर के लोग क्या क्या काम करते होंगे, ऐसे पुण्य करने वाले बहुत ही कम होंगे। हम कितना भाग्यशाली है, ऐसे पुण्य कार्य में हम बैठे हैं, ऐसे धम्म कार्य में हम अभी वर्तमान समय में है। मगर इसके बावजूद भी देखने में सारे उपासक उपासिकाएं खूब ध्यान से सुन रहे ऐसा लगता है, पर मन तो मन है ना, मन तो ऐसे सामने देखते देखते भी कहाँ 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 भागते ही रहते, एक जगह टिकता ही नहीं। तो जो जो बार
अच्छी सी धम्म देशना सुनेंगे, अच्छी से मन में पुण्य कार्य बढ़ाते बढ़ाते जाएंगे, उसके जीवन में सुख शांति आएगा। इतने अच्छे जगह पे बैठ रहे, मगर बैठे बैठे मन में लोभ लालच आ रहा है, मन में राग उत्पन्न हो रहा है, द्वेष उत्पन्न हो रहा है, अनेक अनेक क्लेश उत्पन्न हो रहा है, और उसमें लुटपुट लुटपुट करके बैठे हैं, तो कहाँ पुण्य हो गया? दिखने में पुण्य कर रहे जैसा लगता है, मगर वो वास्तव में पुण्य नहीं होता। दिखने में पुण्यवान इंसान है, दिखने में अच्छे इंसान है, पर जीवन में सुख ही नहीं है, जीवन में शांति नहीं है। इसलिए उपासक उपासिकाएं, सबसे पहले हमें अकुशल पाप नहीं करना। जैसे महाकारुणिक तथागत बुद्ध कहते हैं, उपासक उपासिका बने हैं ना, सबसे पहले पंचशील पालन करो। हर बौद्ध कार्यक्रम में सबसे पहले यही पंचशील प्रार्थना करते हैं, यही पंचशील का संकल्प लेते हैं। जो जो बौद्ध बनते हैं, दीक्षा लेते समय 22 प्रतिज्ञा लेते हैं, उसमें पांचों के पांचों शील है। बाबा साहब ने भारत का संविधान निर्माण किया, जगह जगह पे जो जो व्यक्ति ऐसा ये शील भंग करेगा उसको दंड दिया जाएगा, उसमें भी लिखा है। तो पालन करेंगे करेंगे, हम संकल्प ले रहे हैं, उसके बावजूद भी ये पंचशील भी हम अच्छे से पालन नहीं कर पाते। करना चाहिए और नहीं करना चाहिए ऐसा कोई नहीं बोलेगा, बरका कोई नहीं बोलेगा, सब लोग बोलेंगे कि पालन करना चाहिए। कोई बोलेंगे क्या हिंसा करना चाहिए, कोई बोलेंगे चोरी करना चाहिए, कोई बोलेंगे व्यभिचार करना चाहिए, झूठ बोलना चाहिए, नशा पदार्थ सेवन करना चाहिए। हाँ, दारू पीने वाला बोलेंगे दुनिया में कोई मिले न मिले पर दारू पीना चाहिए। पर जब वो दारू का नशा छूट जाता है, वो भी तो पश्चाताप करके बैठते ना, अरे मैं कहाँ फंस गया, मेरी वजह से मेरे परिवार का ये हालत हो गया, मेरे बच्चे इतना खूबसूरत इतना बड़े हो रहे, मेरी वजह से जगह जगह पे इनका बदनामी हो रहा है, अरे मैं कैसे चुकूं। पश्चाताप तो होता ही है ना। कोई नहीं है कि ये करना चाहिए, इसके बावजूद भी हम ठीक से पालन करते नहीं करते, खुद को पता है। बुद्ध कहते हैं गृहस्थ जीवन में सुख शांति पूर्वक रहना है ना, कम से कम ये 5 शील अच्छे से पालन करो, सुख शांति मिलेगा ही, ये तथागत बुद्ध कहते हैं। और जो पंचशील पालन करता है ना, फिर समय समय पर 8 दिन में एक बार हम अष्टशील उपवास पालन कर सकते हैं, समय समय पर दीक्षा लेके 10 शील पालन कर सकते हैं, उससे भी ज्यादा शील पालन कर सकते हैं, पर ये आधार है पंचशील। हम ऐसे व्यक्ति को कैसे विश्वास करेंगे जो व्यक्ति हिंसा करता हो, जो व्यक्ति चोरी करता हो, व्यभिचार करता हो, झूठ बोलता हो, दारू नशा पदार्थ सेवन करता हो, कैसे विश्वास करेंगे? हम ऐसे व्यक्ति को कैसे प्रिय बनाएंगे? हम ऐसे व्यक्ति को कैसे साथ में रखेंगे? संभव ही नहीं। इसलिए ये 5 शील कम से कम अच्छे से पालन करना चाहिए। आज धम्म परिषद है, हाँ, अभी 1 साल लगेगा ऐसे ही धम्म परिषद होने के लिए। याद रखना, आज के धम्म परिषद के बाद बहुत ही सजग सचेत रह के ये 5 शील हम पालन करेंगे। बाबा साहब को याद करो, बाबा साहब ने दिया हुआ धम्म और बुद्ध को याद करो, और ये शील अच्छे से पालन करो। फिर और एक महत्वपूर्ण बात है, हमेशा जीवन में चाहे कुछ भी हो, हमें शरण बुद्ध धम्म संघ का ही लेना है, बुद्ध धम्म संघ का ही अनुसरण करना है। अरे बुद्ध धम्म संघ, तथागत बुद्ध कहते हैं जीवन में कभी कभी ऐसा मतलब समस्या आता है, ऐसा टेंशन आता है कि अरे बाप रे अब तो गया। ऐसे समय में बड़े बड़े हम न जाने किस को याद करते हैं कि वो तो हमें रक्षण कर ही लेगा। बुद्ध कहते हैं वो रक्षण करेगा नहीं करेगा कोई भरोसा नहीं, पर जो व्यक्ति दिल से बुद्ध गुण याद करेगा,
अगर बुद्ध गुण याद नहीं कर पाए तो धम्म गुण भी याद करेगा, धम्म गुण भी याद नहीं कर पाए संग गुण भी याद करेगा, उसको निश्चित रूप से समाधान हो जाएगा। बुद्ध स्वयं कहते हैं। तो वो बुद्ध को हम जानते ही नहीं, वो धम्म को हम जानते ही नहीं, वो संघ को हम जानते ही नहीं। केवल बुद्ध धम्म संघ के शरण जाने वाले हम उपासक, हम उपासिका, हम बौद्ध, बस उसमें ही खुश है। और कहीं भी अट्रैक्शन हुआ, यहाँ वहाँ दिखा तो अरे ये क्या है, अरे वो क्या है, मला इथे पण जायचं, तिथे पण जायचं, सर्वकडे जायचं। पर हमारे यहाँ क्या हीरा पड़ा है, क्या अमृत धम्म पड़ा है। हाँ, ऐसे अमृत धम्म जो सारिपुत्र मौर्य कल्याण भिक्षु होने से पहले परिव्राजक संजय परिव्राजक के साथ रह के सारे धम्म सीख चुके थे, फिर भी संतुष्ट नहीं कि दुनिया में अमृत धम्म तो कुछ और ही होना चाहिए। बस एक गाथा अष्टजी भिक्षु से सुनने को मिला, पंचभद्र वर्गीय में सबसे छोटे, ए धम्मा हेतु पववा तेसं हेतु तथागतवाः तेसं च यो निरोधो एवं वादि महासमनो। बुद्ध का एक ये गाथा सुन के श्रोता प्रतिफल प्राप्त करते हैं। वो बातें सारिपुत्र अपने मित्र ये मौर्य कल्याण को बताते, वो भी श्रोता प्रतिफल प्राप्त करते हैं। फिर बहुत सारे मित्रों के साथ बुद्ध के शरण आके एक रिद्धि शक्ति में एतदग्ग प्राप्त ये महामौर्य कल्याण भिक्षु और एक प्रज्ञा में एतदग्ग प्राप्त सारिपुत्र भिक्षु जो तथागत बुद्ध के अग्र श्रावक बने, राइट हैंड लेफ्ट हैंड स्मार्ट। ऐसे धम्म को जानो समझो। तथागत बुद्ध के समय में एक छत्र मानव जो जीवन भर जब से बड़े हो गए गुरुकुल में रह के वही शिक्षा दीक्षा लेके बैठे, जब शिक्षा दीक्षा परिपूर्ण हुआ गुरु को कहा मैं आपको गुरु दक्षिणा क्या दूं, तो गुरु कहते हैं अभी गुरु दक्षिणा तो उसके हैसियत देख के लेते हैं, आप बहुत धनाढ्य परिवार से ऐसा करो, मुझे 1000 स्वर्ण आसक्ति ला के दो। तो वो हाँ ठीक है, खुश होके वो घर आते, घर में सबसे मिलने के बाद 1000 सोने का वो सिक्का लेके वो चल देते। अब 1000 स्वर्ण आसक्ति बोले तो बहुत बड़ा धन हो गया। 500 चोरों ने पता किया तो रास्ते में एक जंगल के पास वो लोग घात लगा के बैठे, आएंगे तो पकड़ लेंगे, मारेंगे, छीन के लेके जाएंगे। और यही बात तथागत बुद्ध को पता चला। तथागत बुद्ध जान गए कि उसका आयु खत्म हो गया, उसको बचाया नहीं जा सकता, पर कुछ कल्याण हो सकता है। बुद्ध वो घात से पहले ही एक पेड़ के नीचे बैठा रहा। और बुद्ध 32 महापुरुष लक्षण से परिपूर्ण, 80 अनुव्यंजन से युक्त, देखने में देवता से कम नहीं, इतना प्रभावशाली, और सुबह के किरण में पेड़ के नीचे इतना अच्छा दिख रहा था। ऐसे पुरुष, ऐसे सन्यास जीवन में कभी नहीं देखा करके वो नमस्कार करने जाते हैं, आप कौन है। फिर बुद्ध गुण, धम्म गुण, संघ गुण के विषय में बताते हैं। इतना प्रभावित होते हैं कि आज पर्यंत में बुद्ध धम्म संघ के शरण आए हुए उपासक के रूप में मुझे ग्रहण कीजिए, जीवन पर्यंत में आपका उपासक हूँ। फिर वही बुद्ध गुण, धम्म गुण, संघ गुण याद करते करते वो जाते हैं वहाँ जिस तरह योजना था, चोरों ने उसको मार के छीन के लेके भी जाते हैं। मगर अंतिम समय में बुद्ध गुण, धम्म गुण, संघ गुण याद करके उपासक के रूप में ग्रहण किया, जीवन में कोई पुण्य भी नहीं किया, बस बुद्ध धम्म संघ के अनुभव से वो खूब प्रभावशाली सुगति में उत्पन्न हुआ। ऐसे बौद्ध वाङ्मय में उल्लेख हुआ है। तो ऐसा एक का नहीं, बहुत सारे लोगों का हुआ है। मध्य कुंडली का हुआ है, विशाखा उपासिका अनाथपिंडिक महाजन ने तो कितना कितना बुद्ध शासन में दान दिया इस श्रद्धा की वजह से। हाँ, तो बुद्ध धम्म संघ को जानो समझो। नत्थि में शरणं अन्यं बुद्धो में शरणं वरं। हमेशा हम धम्म पालन गाथा में लेते हैं, शरण तय में लेते हैं, बुद्ध बाहेक मेरा दूसरा कोई शरण नहीं है, धम्म बाहेक मेरा दूसरा कोई शरण नहीं है, संघ बाहेक मेरा कोई दूसरा शरण नहीं है। ये तेन सचो वचेन, इस सत्य वचन के अनुभव से वो तुम्हें जय मंगलम, हमारा हमेशा हमेशा जय मंगल हो, ये सत्य वचन के अनुभव से।
इसलिए बुद्ध को समझो, जितना समझेंगे उतना विश्वास बढ़ेगा, उतना श्रद्धा प्रबल होगा। धम्म को, संघ को समझो। दुख मुक्ति का मार्ग फल, श्रोता प्रतिफल भी प्राप्त करना हो तो बुद्ध धम्म संघ के प्रति अगाध श्रद्धा होना चाहिए और शील को हमेशा पालन करना चाहिए, श्रोता प्रतिफल पहुंचाते हैं। इसलिए ये बुद्ध धम्म संघ के प्रति श्रद्धा होना चाहिए। और एक बात, हमेशा श्रद्धावान होना चाहिए। श्रद्धा रहा तो आप दान देंगे, खूब श्रद्धा पूर्वक दान देंगे। कोई दिखावे के लिए भी दान देते, समाज में चलता है। समाज में दिखावे के लिए भी बहुत सारा करने वाले रहता है, पर जो श्रद्धा से दान देते हैं, जो दिखावे के लिए दान देते हैं, उसमें बहुत अलग है। श्रद्धा से, त्याग चित्त से दान देंगे, उसका पुण्य बहुत ज्यादा रहता है। दान देने वाले को तथागत बुद्ध कहते हैं खूब भोग संपत्ति मिलता है, दान संपत्ति मिलता है। और ऐसा भी उल्लेख होता है कि जो व्यक्ति श्रद्धा पूर्वक दान देते हैं, जो अपने पास धन संपत्ति है, उसको खूब अच्छे से उपभोग कर पाएंगे, वो दान भी दे पाएंगे, जैसा मर्जी वैसा उपयोग कर पाएंगे। और जो श्रद्धा पूर्वक दान नहीं देते, उसको दान के बदौलत धन संपत्ति तो मिल गया, पर अपने हाथ में कुछ भी नहीं रहता, वो खर्चा ही नहीं कर पाते, वो उसका उपयोग ही नहीं कर पाते, वो उसका दान ही नहीं दे पाते, बस उसका रखवाला बन के वैसे ही खत्म हो जाता है। श्रद्धा होना चाहिए। तथागत बुद्ध ने दुनिया में 7 आर्य धन के विषय में उपदेश देते, श्रद्धा धन, शील धन, लज्जा धन, भय धन, श्रुत धन, त्याग धन, प्रज्ञा धन। उसमें से श्रद्धा धन का उपदेश भी देते हैं। कम से कम हमें 4 चीजों में अंदर से विश्वास होना चाहिए, श्रद्धा धन परिपूर्ण होता है। वो क्या क्या 4 चीजें? त्रिरत्न, आर्य सत्य, कम्म, कर्मफल। त्रिरत्न, बुद्ध धम्म संघ के प्रति अंदर से विश्वास होना चाहिए, त्रिरत्न के प्रति। फिर आर्य सत्य, दुख, दुख का कारण तृष्णा, दुख मुक्त निर्वाण, और निर्वाण पहुंचने का मार्ग आर्य अष्टांगिक मार्ग, मध्यम मार्ग, शील समाधि प्रज्ञा का मार्ग। हाँ, ये 4 आर्य सत्य के प्रति विश्वास होना चाहिए। उसके बाद कम्म, जो जैसा हम करते हैं वैसा ही वो अपना ही है। सभ्य सत्ता कर्म सका, यहाँ जो जैसा भी हो रहा है सब अपना अपना कर्म है। कोई अल्पायु है, अपना कर्म है, कोई दीर्घायु है, अपना ही कर्म है। कर्म बोले तो काम, काम बोले तो जो हम शरीर से करते हैं, वाणी से बोलते हैं, मन से सोचते हैं। जो अच्छा करते हैं उसे कुशल कर्म, जो बुरा करते हैं उसको अकुशल कर्म कहते हैं। जो कुशल कर्म करते हैं उसका परिणाम अच्छा ही आता है, जो अकुशल कर्म करते हैं उसका परिणाम बुरा ही आता है। इसलिए यहाँ जो जैसा इंसान में जो भिन्नता दिखता है ना, अपने अपने कर्म की वजह से ही है। कोई एकदम धनवान है, कोई दरिद्र गरीब है, कोई एकदम बलवान है, कोई एकदम कमजोर है, हाँ, कोई एकदम विद्वान पंडित है, कोई अज्ञानी है, हाँ, कोई एकदम निरोग है, कोई एकदम बहुरोगी है। ये जो जैसा भी हो रहा है अपने अपने कर्म की वजह से है। तो कर्म के प्रति विश्वास करना जरूरी है। जो जैसा हम करेंगे वो अपना ही है, उसका अंशयार हम ही है, उसका दायाद हम ही है। फिर तथागत बुद्ध कहते हैं कर्म फल के प्रति विश्वास होना चाहिए। जैसा हम करेंगे वैसा ही परिणाम आएगा। पहले हमने अच्छा किया था, अभी अच्छा हो रहा है, अभी अच्छा करेंगे तो आगे जाके भी अच्छा होगा। पहले हमने बुरा किया था, अभी बुरा हो रहा है, अभी बुरा करेंगे तो आगे जाके बुरा होगा। हाँ, जैसा हम करेंगे वैसा ही परिणाम आएगा, इसमें विश्वास होना चाहिए। विशाखा उपासिका अपने ससुर मृगाल सेठ को सोने की थाली में खाना परोस के, खाना खिला के पंखा से हवा दे के बैठे थे। ऐसे समय में एक भिक्षु वहाँ भिक्षा के लिए आते हैं, पर उनके ससुर दान देना न पड़े, भिक्षा देना न पड़े, वो बार बार मुंह दूसरी तरफ ही कर रहे थे। विशाखा इस तरह बैठ रहे थे कि वो भिक्षु को देख सके, पर वो बार बार जानबूझ के मुंह दूसरे करके खाना खा रहे थे।
तो ऐसे समय में विशाखा कहती है, पंते जी आप जाइए, मेरे ससुर जी बासी खाना खा रहे, वो भिक्षा देने वाले नहीं है। अभी सोने के थाली में इतना अच्छा पकवान खा रहे, और ये आज आए, हाँ आजकल आए ये बहू भिक्षुओं को कहते हैं कि बासी खाना खा रहे। इतना गुस्सा आया, सोने की थाली वहीं पटक के एकदम गुस्से में चले जाते। बाद में अनेक वो न्याय निषाद के समय में कहते हैं विशाखा कि ये मृगार से ये ससुर जी पहले पुण्य करके आए थे, इसलिए अभी खूब अच्छा हो रहा है, पर अभी कुछ नहीं कर रहे ना, अभी तो कुछ पुण्य नहीं कर रहे ना, इसलिए जो पहले करके आए वही पुण्य का भोग कर रहे, बासी खा रहे। इसलिए जैसा हम करेंगे वैसा ही परिणाम आएगा, इसमें विश्वास होना चाहिए। अगर कर्म और कर्मफल में विश्वास करेंगे तो समझ में आएगा, अत्ता ही अतना नाथो कोई ना तो भरोसा। हम खुद के मालिक तो खुद ही है, कोई हमारे मालिक नहीं है। जीवन में अच्छा करना है तो हमें करना है, बुरा करना है तो हमसे हो जाता है। इसलिए ये बात को याद करते हुए जीवन में खूब पुण्य करना चाहिए, खूब धर्म करना चाहिए। तथागत बुद्ध ने जीवन भर गांव नगर जनपद देश देशांतर में जो उपदेश दिया, अनगिनत उपदेश दिया, तथागत बुद्ध के महापरिनिर्वाण बाद वो उपदेशों को एक जगह संग्रह किया, धम्म और विनय के रूप में, और बाद में त्रिपिटक के रूप में संग्रह किया, सुत्त पिटक, विनय पिटक, अभिधम्म पिटक। ये त्रिपिटक ग्रंथ में 84,000 धम्म स्कंद है। 84,000 धम्म देशना वहां पे उल्लेख है। इतना विशाल था ये बुद्धवाणी त्रिपिटक है। अब सारे त्रिपिटक हमें पढ़ना ही है, समझना ही है, ऐसा नहीं है, पर जितना समझने का मौका मिला, जितना सुनने का मौका मिला, उसको अच्छे से बोध करके पालन करना जरूरी है। तो तथागत बुद्ध ने सारे उपदेशों को, सारे त्रिपिटकों को सारांश में एक गाथा द्वारा उपदेश देते हैं। तो तथागत बुद्ध कहते हैं, सब पाप सकरणं कुशल सौपसंपदा सचित्त परियोदपनं एतं बुद्धानुशासनं एतं बुद्धानुशासनं। ये बुद्धों का शासन है, बुद्धों का धम्म है, बुद्धों का उपदेश है। क्या उपदेश है? सब पाप सकरणं, कोई भी पाप मत करो, कुशल सौपसंपदा, जो कुशल है, जो धम्म है वो पालन करो, सचित परियोदपनम, अपने चित्त को परिशुद्ध करो। ये बुद्धों का धम्म है। उपासक उपासिकाएं सर्वान माहिती है, सबको पता है पाप नहीं करना, पुण्य करना, सबको पता है, पर बार बार खुद को परीक्षण करते जाओ, क्या मैं सही में पाप से दूर हूँ, क्या मैं सही में अकुशल से दूर हूँ, क्या सही में मैं पुण्य कर रहा हूँ, क्या धर्म कर रहा हूँ, क्या बार बार देखते जाओ और चित्त को परिशुद्ध करो। चित्त अशुद्ध रहा तो मन से, ये शरीर से भी बुरा काम करेगा और वाणी से भी बुरा काम करेगा। मन शुद्ध रहा तो शरीर से भी, वाणी से भी अच्छा काम होगा। इसलिए बुद्ध कहते हैं, हाथ में कहो नहीं तो जहर भी हाथ में लिया तो कोई हानि नहीं। हाँ, इसलिए मन शुद्ध रहा तो शरीर से, वाणी से अच्छा ही करेंगे, पुण्य ही करेंगे, धम्म ही करेंगे। तो उपासक उपासिकाएं आज दिन भर में बहुत सारे धम्म देशना हो चुका है, पूजनीय भिक्षु संघ का उपदेश हुआ है। ये सेवचा अंतिम, ये अध्यक्ष धम्म देशना है, और हमें यह अध्यक्ष बना तो सबसे अंत में उपदेश देना है, और अंत में आते आते उपासक उपासिकाओं का तैयारी भी खत्म होता है। इसलिए हमें बहुत थोड़ा सारांश में, है ना, जिस तरह पंडित जी ने बोला ना 20 मिनट उपदेश देने के लिए हम इतने दूर से आते हैं, इतने दूर से जाते हैं, ऐसा ही हमें हमेशा होता है। बहुत अच्छा है, बहुत सारा
धम्म की बातें यहाँ हो चुका है, होता है, पर समझ के पालन करने के लिए हमेशा आगे बढ़े। जब तक पालन नहीं होगा तब तक हमारा कल्याण नहीं हो सकता, कोई नहीं कर सकता। तो उपासकाएं हम यही कामना करेंगे कि महाकारुणिक तथागत बुद्ध के मानव हित कल्याणकारी धम्म को हम खूब अच्छे से जान सके, समझ सके, व्यवहार में पालन कर सके और जीवन में ढेर सारा पुण्य धम्म करते हुए ये दुर्लभ, यह मूल्य, ये सर्वश्रेष्ठ मनुष्य जीवन को सफल बना सके, सार्थक बना सके, अंत में जन्म जरा व्याधि मरण से मुक्त निर्वाण तक प्राप्त कर सके, यही कामना करते हैं। और विशेष रूप से जो आज 13वां बौद्ध धम्म परिषद हो रहा है, इसका मूल आयोजक पूजनीय भिक्षु बुद्ध घोष थेरो भंते जी है। उनकी वजह से ही हम यहाँ हैं। इसलिए भंते जी को खूब खूब आशीर्वाद देते हैं। बुद्धानुभावेन, धम्मानुभावेन, संघानुभावेन बुद्ध शासनिक कार्य में ऐसे ही निरंतर आगे बढ़ सके। हम हमेशा हमेशा बुद्ध शासनिक कार्य के लिए साथ में है। तो भंते जी को खूब खूब सुस्वास्थ्य, निरोगी और बुद्ध शासनिक कार्य में अग्रगामी हो सके, ऐसे कामना करते हैं। और ये धम्म देशना यही समापन करते हैं। सबका मंगल हो, सबका कल्याण हो। भवतु सर्वमंगलम्। आपण सर्वांची ह्या ठिकाणी खूप महानता आहे की आपण दिवसभर धम्म श्रवण केलं आहे। तर असा धम्म आपण निश्चितच श्रवण नेहमीच केला पाहिजे। पुढच्या वेळेस बघू आपण 2 दिवस झालं तर आहे ना, म्हणजे आता सुट्टी ब्रेक होत जाईल आहे ना। हा हो निश्चितच आपण तसा प्रयत्न करू। तर आता शेवटच्या सत्रामध्ये आपण संगदान करणार आहोत। वादबल झालो होतो आणि असे ठरवले होते की कार्यक्रम घ्यायचाच नाही यावर्षी। थोडं निराश होते माणूस अडचणी आल्याच्या नंतर, पण भाऊ भेटले अचानक आणि त्यांना सांगितलं की म्हटलं सर्वांनी म्हणा साधु साधु साधु। इमं चिवरं साथा परिकारं भिक्षु संघस्य दानं देमं पूजेमं इदं मे पुण्यं आसवक्षया वहं होतु। इदं मे पुण्यं निब्बानस्य पचयो होतु। इदं मे पुण्यं सभ्ये सत्ता सुखिता भवन्तु। साधु साधु साधु। दानं ददन्तु श्रद्धाय शीलं रक्षन्तु सर्वदा भावना विरतावन्तु गच्छन्तु देवतागता सभ्ये बुद्धा बलपत्ता पच्चेकानं जयं बलं अरन्तानं च तेजेन रक्षं वन्दामि सर्वसो।